नमस्कार मुलांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहतोय तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुमारभारती या मराठी पाठ्यपुस्तकातील 13वा धडा थोडं आभार नियमन करूया. या धड्याच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले आणि मागच्या तासिकेला आपण या धड्यात लेखिकेचा परिचय आणि अर्धा धडा आपण पाहिला होता. आता उर्वरित धड्याकडे वळण्यापूर्वी आपण जे काही आधी शिकलोय त्याची थोडीशी एक ओझरती अशी रूपरेषा पाहूया. तर मंगला गोडबोले या विनोदी लेखिका आहेत आणि त्यांनी थोडं आभार नियमन करूया या पाठामध्ये त्यांनी आपण आभार प्रदर्शन जे करतो त्याचं अतिरेक कसा करतो आणि त्याच्यामुळे आपलं जे आभार करण्याचं जे अतिरेकपणा आहे त्याच्यातून हास्यास्पद अशा घटना घडतात त्याचं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. तर ते पाहताना आपण पाहिलं की शिष्टाचाराचा कडेलोट कसा केला जातो, म्हणजे उठता बसता सारखं थँक्यू आणि सॉरी किंवा वेलकम असे सतत आपण शिष्टाचार करत असतो. म्हणजे आधुनिक बनण्याच्या नादामध्ये आपण पाश्चात्य संस्कृतीचं जे अतिरेकपणा शिष्टाचाराचा करत असतो तो आपण पाहिला. त्यानंतर जे आकाशवाणी आहे किंवा चॅनल्सवाले आहेत ते या आभार प्रदर्शनाचा अतिरेक कसा करतात हे सुद्धा आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये लेखिकेनी चॅनल्सवाल्यांना एक विनोदी पर्याय सुद्धा सुचवलेला आहे की तुम्ही चॅनल सुरू करण्याच्या आधी आणि चॅनल बंद करण्याच्या आधी एक कॅप्शन म्हणजेच एक घोषणा करत जा आभार प्रदर्शनाची, असा एक विनोदी पर्याय सुद्धा त्यांनी सुचवलेला आहे. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे यांनी सुद्धा एका वाक्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की आदराचा जो भाग आहे तो आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. म्हणजे आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते, तर तो आपल्या मनात तुडुंब भरलेला असतो. आणि याचं बरीचशी उदाहरणं लेखिकेने या ठिकाणी दिलेली आहेत की ज्या वेळेला एखादा रुग्ण एक ऑपरेशन शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा शुद्धीवर येतो त्यावेळेला तो डॉक्टरांचा हात घट्ट धरतो, याचाच अर्थ तो त्या कृतीतून त्या डॉक्टरांविषयी असणारी कृतज्ञता किंवा त्यांचे आभार मानत असतो. म्हणजे आभार मानण्यासाठी शब्दांचीच गरज असते असं नाही, तर तो आभार हा कृतीतून, नजरेतून, स्पर्शातून देखील व्यक्त करता येतो. आणि आपली भारतीय संस्कृती ही दिखाऊपणाची नाहीये, त्याच्यामुळे आभाराचं प्रदर्शन करणं किंवा त्या आभार प्रदर्शनाचा अतिरेक करणं हे नेहमीच चुकीचं आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता आपण पुढे वळूया. बघा, पुढे लेखिका असं म्हणतात की आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, गायक आणि वादक, कलाकार, रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीनेच कामं करत असतात. बघा, म्हणजे गायक ज्या वेळेला गाणं गातो त्यावेळेला त्या गाण्याला साथ देणारे वाद्य वाजवणारे जे वादक असतात ते, कलाकार जेव्हा कला सादर करतो तेव्हा त्याची कला आनंदाने पाहणारे, मन लावून ऐकणारे रसिक. तरी प्रत्येक गोष्ट ही संयुक्त व्यवहारातून होत असते. व्यापाराचं अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एकाच्याच हातात जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजवावी लागते. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी ही प्रौढ, समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते. आता या ठिकाणी प्रौढ म्हणजे काय, तर तरुण आणि वृद्ध या याच्या मधली जी अवस्था आहे त्या मधल्या अवस्थेतला व्यक्ती त्याला आपण प्रौढ म्हणतो. तर ही जी प्रौढ मंडळी असतात ती समंजस असतील तर त्यांना त्याची स्पष्ट कल्पना असते. मग आमचा सिनेमा,
आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. म्हणजे माझं नाटक किंवा माझं पुस्तक असं न म्हणता ते आमचा सिनेमा, आमचं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोग ते करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं याची फारशी गरज नाही. लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल. आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील. पण हे सगळं कधी? तर पुढचं काम करायचं असलं तर. आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत. परिचयात अवज्ञा म्हणतात तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. बघा, गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढंच खरं. एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेले होते. तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदागदा हलून म्हणाला, "थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार." अरे, लग्न केल्याबद्दल आभार मानायचे की त्याला शुभेच्छा द्यायच्या? बघा, अशी गल्लत होते. आभार, धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा यामध्ये नेहमी ही अशी गल्लत होते. आता इथे लग्न सोहळा पार पडतोय आपल्या मित्राचा म्हटल्यानंतर त्याला धन्यवाद कसले द्यायचे? तर त्याला शुभेच्छा द्यायला हव्यात. पण लेखिका म्हणतायत की एका लग्नाच्या स्वागत समारंभाला जेव्हा मी गेले होते तेव्हा स्टेजवरच्या नवरदेवाला खालून त्याचा जो मित्र आला तो गदागदा हलून म्हणाला, "थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार." तर बघा, अशा म्हणजे हा जो शिष्टाचार आहे किंवा थँक्स म्हणणं, सतत आभार मानणं, याचा जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेला अशा हास्यास्पद घटना किंवा प्रसंग घडत असतात. पुढे जाऊया. तर बघा, आपण अनेक कामं पार पाडतो आणि ही कामे जोडीने करावी लागतात. म्हणजे जसं कलाकार आणि रसिक, लेखक आणि प्रकाशक, गायक आणि वादक. तर ही जोडीने कामं करावी लागतात आणि जोडीतील दोघांपैकी एकाकडेच व्यवहाराची सूत्रे असतात. अनेकदा ही सूत्रे ज्याच्याकडे अधिक घट्ट असतात त्याच व्यक्तीला व्यवहाराचे फायदे अधिक असतात. त्यामुळे एकमेकांचे आभार मानत बसण्यापेक्षा आपली भूमिका चोख बजावली व कृतीमधून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त केला तर दोघांनाही त्याचा फायदा होईल. म्हणजे गायकाने गाणं गायल्यानंतर ते गाणं संपल्यानंतर त्या वादकाचे आभार मानण्यापेक्षा दोघांनीही आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. त्याच्यामुळे जे काही गाणं श्रोत्यांपर्यंत पोहोचलेलं आहे ते उत्तमच पोहोचलेलं आहे. म्हणजे फायदा हा दोघांचाही त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे लेखिका असं म्हणत आहेत की एकमेकांचे आभार मानत बसण्यापेक्षा आपली भूमिका चोख बजावली आणि कृतीमधूनच एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला तर दोघांनाही त्याचा फायदा होतो. आणि म्हणून लेखिका असं म्हणतायत की आभार व्यक्त करा पण जपून. आजकाल आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्द वापरताना गल्लत होते. लग्न होत असताना अभिनंदन करायचे सोडून आभार मानून मोकळे होणारेही लोक आहेत. अशा वेळी खरंच या आभाराचे प्रदर्शन खूप झाले असं सांगण्याची वेळ येते. शब्दातील जिव्हाळा व ऊब संपेपर्यंत ते ताणायला नको. अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नको. शुष्क म्हणजेच मन कोरडं व्हायला नको आणि म्हणूनच आभार नियमन करण्याची गरज आहे. कधी कधी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीचे आभार मानल्यामुळे अपराधीपणाची भावना आणि अपमान सहन करण्याची वेळ आपल्यावर येते असं या ठिकाणी लेखिका म्हणत आहेत. बघा, अशा वेळी फार वाटतं की भारनियमन खूप झालं आणि त्याविषयी खूप लिहून बोलून झालं. आता थोडं आभार नियमन करायला लागूया. त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत आणि अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नकोत. सगळं घाईघाईने संपवायला नको. नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो?
तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा. आता बघा इथे लेखिका काय म्हणतात की आपण आभाराची काटकसर कुठे करतो, तर जिथे आपण एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं त्या ठिकाणी आपण आभाराची काटकसर करतो. कारण का, तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात. वट्ट म्हणजेच काय, तर या ठिकाणी चोख चोख पैसे किंवा एकत्रित एकूण पैसे मोजलेले असतात. मग वरती आभार मानायची गरज काय, म्हणजे जर एखाद्याने पैसे न घेता आपलं काम केलं तरच त्याला थँक्यू म्हणायचं किंवा तरच त्याचे आभार मानायचे, असं असं सर्वसाधारण आपल्याला दिसून येतं. पण जिथे आपण एखादं काम पैसे देऊन करून घेतो तिकडे त्या लोकांचे का आभार मानायचे, म्हणजे जिथे मानायला हवेत तिथे मात्र आपण आभार मानत नाही. तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा, कारण का, तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात. मग वरती आभार मानायची गरज काय. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स हे आपल्या मते दाबून फिया घेतात. बघा जे डॉक्टर आहेत, आपण ज्यावेळेला एखादी शस्त्रक्रिया करतो, एखादा आजारासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टरही त्यांचे संपूर्ण जे प्रयत्न असतात ते करून त्या आजारातून आपल्याला बरं करत असतात किंवा ती कठीणातली कठीण शस्त्रक्रिया, ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया, तर ती शस्त्रक्रिया त्यांच्या सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती शस्त्रक्रिया यशस्वी करतात. पण तरी देखील आपण त्यांचे आभार मानत नाहीत. का, तर आपण त्यांची फी भरलेली असते. किंवा जे आर्किटेक्ट्स असतात म्हणजे वास्तुविशारद तज्ज्ञ जे असतात, त्यांनी एकदा का आपली वास्तू उभारून दिली की झालं, संपलं. का, तर आपण त्यांना फी दिलेली असते त्यांच्या त्या कामाची, त्याच्यामुळे आपण त्यांचेही आभार मानत नाही. म्हणजे डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स हे आपल्या मते दाबून फिया घेतात. दाबून फी घेणे किंवा फिया घेणे हा वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे की जास्तीत जास्त शुल्क आकारणे. तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे, हे चुकीचं आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे, म्हणजे जो पैसे घेऊन काम करतोय तो प्रामाणिकपणेच काम करेल याची काही खात्री आहे का, हमी आहे का, तर नाही. शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच, म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही, तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत. बघा इथे गंमत सांगितलेली आहे लेखिकेने की काही वेळेला भरपूर फी घेतलेली आहे, एखादी शस्त्रक्रिया, एखाद्या ऑपरेशनच्या वेळेला दाबून फी घेतलेली आहे, पण त्या डॉक्टरने पोटातला हवा तोच अवयव म्हणजे हवा तोच म्हणजेच खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री ही जर आपल्या पोटामध्येच मागे ठेवली तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत का. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना एखादं नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही, तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको. आता या ठिकाणी आरती ओवाळणे म्हणजे स्तुती करणे किंवा कौतुक करणं, पण या ठिकाणी अवास्तव स्तुती करणं असाही त्याचा अर्थ होतो. तर हे जे प्लंबर असतात, इलेक्ट्रिशियन असतात, ते बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये जे काही बिघडलेलं असतं ते दुरुस्त करण्यासाठी येतात, पण ते दुरुस्त करतानाच दुसरा एखादा प्रॉब्लेम्स निर्माण करून जातात, म्हणजे नवीन समस्या निर्माण करून जातात. मग त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको का. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्याचे घसघशीत पुष्पहार घालायला नको. पुष्पहार घालणे म्हणजेच त्याचे आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे. तर इस्त्रीवाल्याने जर दिलेल्या तारखेलाच इस्त्री करून कपडे आपल्या हातात आणून दिले तर त्याचं नक्कीच त्याचे आभार मानायला हवेत. बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनांचे तर कृतज्ञतापूर्वक चौकाचौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. आता या ठिकाणी लेखिका म्हणतात की बँकेमध्ये सुद्धा आपल्याच कष्टाचा पैसा ज्या वेळेला आपण काढायला जातो आणि आपल्या हातात जेव्हा पैशाचं 100 नोटांचं बंडल दिलं जातं,
पण ते बंडल देताना आपल्या समोरच तो जो कारकून बसलेला असतो, जो लिपिक बसलेला असतो, तो ते बंडल बरोबर मोजून 100 नोटा पुरवणाऱ्या त्या कारकुनाचे अगदी कृतज्ञतापूर्वक आभार मानायला हवेत किंवा कृतज्ञतापूर्वक चौकामध्ये पुतळे उभारायला हवेत असं लेखिकेला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार, मग त्रासणार आणि नेमके आपण 87, 88 किंवा 91-92 वर आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खास सुटणार आणि शेवटी आपल्या 99 किंवा 101 नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा एकी एक दुरकी दोन सुरू करणार. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राप जीवाला, अश्राप म्हणजेच गरीब बिचाऱ्या त्या कारकुनाला साधी आभाराची ही पावती नसावी? खऱ्याची दुनियाच नाही हेच खरे. पुढे असं लेखिका म्हणता आहेत की कोणे एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असू शकत नाही. तसंच माझं झालं. 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेनंतर शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेल्या सर्वांना आईस्क्रीम. बिचाऱ्या डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप-बीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवंय का? ते बोलताना थांबेच ना. जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाहीये हो डॉक्टर. उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स, सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत. ओ नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो. आम्हाला सवय नसते, नुसतं टेन्शन येतं. ते खूप बरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली. अशी ना तशी आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलासी हीच आपली गत आहे म्हणायची. आता थोडं आभार नियमन करून काही सुधारणा करता आली तर बघा. तर लेखिकेला देखील अशाच एका अपमानवजा अपराधाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या मुलाचे टॉन्सिलचे ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी केले त्यांना सहज आभार मानण्यासाठी लेखिकेनी फोन केला आणि त्यावेळी ते डॉक्टर दवाखान्यात नव्हते म्हणून लेखिकेनी त्यांना निरोप ठेवला, म्हणजे त्यांच्या घरी निरोप ठेवला. रात्री उशिरा त्या डॉक्टरांचा जेव्हा लेखिकेला फोन आला तेव्हा डॉक्टरांनी लेखिकेला स्पष्ट शब्दात सुनावलेच, असे फोन करत जाऊ नका, आम्हाला याची सवय नसते, उगाच टेन्शन येतं वगैरे वगैरे. अशा या अनुभवांमुळे लेखिकेला जाणीव झाली की आपण चुकीच्याच पद्धतीने चुकीच्या व्यक्तींचे आभार मानले. आपण हीच चूक वारंवार करत असतो आणि म्हणूनच उठता बसता आभार व्यक्त करण्यापेक्षा त्या आभार व्यक्त करण्याला काहीतरी नियम लावावा, म्हणजेच आभार नियमन करून आपल्या वागण्यात बदल घडवून आणूया. नेक्स्ट, तर बघा, आभार नियमन करूयात. मुलांनो, तुम्ही भारनियमन हा शब्द रोज ऐकताच. भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. भारनियमन, काटकसर हे जरी नुसते शब्द साधे असले तरी वस्तुस्थिती मात्र भीषण आहे. शहरी भागात 24 तास वीज पुरवठा असतो, मात्र ग्रामीण भागात 10-10, 15-15 तास वीज पुरवठा बंद असतो. अशा परिस्थितीमध्ये गावातील माणसे आपले जीवन जगत असतात.
त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. याच हाल अपेष्टांना आपण भारनियमन असे नाव देऊन मोकळे होतो. या उलट दुसरीकडे मात्र सुसंस्कृतपणाच्या कल्पनेच्या ओझ्याखाली आपण आभार, सॉरी वगैरे शब्दांचा वारंवार वापर करत असतो. अत्यंत क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आपण अशा शब्दांची उधळण करत असतो. अनेकदा अशी उधळण हास्यास्पद ठरते आणि म्हणूनच या आभाराची काटकसर करणे अत्यंत आवश्यक आहे. वीज पुरवठ्यातील काटकसर जशी विजेची बचत करते, त्याचप्रमाणे आभार मानण्यामध्ये आपण विवेक बाळगला पाहिजे. विवेक म्हणजेच काय की सारासार विवेक बुद्धी, योग्य अयोग्य याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणजेच भार कमी केला पाहिजे. योग्य तेव्हा योग्य वेळी आभार जरूर मानावेत, परंतु आभाराचे तोंडदेखले प्रदर्शन मात्र करू नका. म्हणजे मानायचे म्हणून आभार मानू नका किंवा त्या आभाराचं प्रदर्शन करू नका. तर मुलांनो, तुम्हाला हा धडा वाचून आभार नियमन समजले आहेच. आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे आंधळेपणाने अनुकरण करतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगळेपण आहे. त्यांच्या शिष्टाचार आणि आपले शिष्टाचार यात बराच फरक आहे. खाली दिलेल्या उदाहरणातून तो वेगळेपणा आपण बघूया. बघा, आता या ठिकाणी पाश्चिमात्य संस्कृतीमधील आई आणि मुलांमधील संवाद आहे. मुलगा, मॉम, I am feeling hungry. Can you please give me something to eat? आई, please wash your hand. I will take something for you. मुलगा, thanks mom. आई, please have your meal. मुलगा, thanks mom for a delicious food. आई, you are most welcome. पहा, आता भारतीय संस्कृतीमधील आई आणि मुलामधील आपण संवाद पाहूयात. मुलगा, आई, मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे ना. आई, हो रे बाळा, हात धुवून ये बरं जेवायला. मुलगा, हो आई. आई, हे घे बाळा तुझं जेवण. मुलगा, वा आई, आजचं जेवण खूप मस्त झालं आहे. आई, हो रे बाळा, आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलं होतं. पाहिलंत मुलांनो, या दोन संस्कृतीमधील संवादातील फरक. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये हे असे सारखं आज, प्लीज, थँक्स, सॉरी या शब्दांचा वापर सहज सर्व ठिकाणी केला जातो. असे शब्द आपण सारखेच म्हणायला गेलो तर आपली वाक्ये हास्यास्पद होतीलच, पण नात्यांमध्ये प्रेम, हक्क जाणवणार नाही. त्या भावनांमध्ये दिखाऊपणा जास्त दिसेल आणि म्हणूनच आपण गरजेपुरतं शिष्टाचार पाळायला हवेत. तर बघा, या ठिकाणी लेखिकेने आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आवश्यक आहे तिथे आवश्यक त्या व्यक्तीचे नक्कीच आभार मानावे. मात्र शिष्टाचार आधुनिक बनण्याच्या नादामध्ये सतत आभाराचं प्रदर्शन करणं म्हणजे योग्य शिष्टाचार नाही किंवा आपली संस्कृती तशी नाही. आता आपण वळूया या पाठाच्या स्वाध्यायाकडे. बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला जो दिलेला आहे की काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी काय घडलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पहिलं आहे, आदर मनात तुडुंब भरून असल्यास. नेमकं काय होतं? जर पु ल देशपांडेंनी सांगितलेलं आहे की आदर जर मनात तुडुंब भरून आहे तर मग नेमकं काय होतं, तर तो कृतीत सहजासहजी दिसून येतो किंवा उतरतो. दुसरं आहे, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास काय होतं बरं? खूप जवळच्या गहिरं नातं म्हणजे अगदी खोलवर असं आपलं जवळचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये शब्दांनी जर आभार मानले तर काय होतं की उभयपक्षी अवघडलेपणा येतो आणि गहिरेपणा उणावून नुसती औपचारिकता उरते. म्हणजे आपल्याला आभार मानायचे म्हणून मानायचे, नातं आपलं खूप जवळचं आहे, पण शब्दांनी जर आभार मानले त्या ठिकाणी तर ते नातं म्हणजे तो फक्त एक दिखाऊपणा होतो. त्यातलं जे गहिरेपण असतं ते कुठेतरी कमी होतं आणि मग फक्त औपचारिकता
एक आभार मानायचे म्हणून मानायचे असं औपचारिकता त्या ठिकाणी नात्यामध्ये निर्माण होते. तिसरं आहे मित्र-मैत्रिणीचे आभार मानल्यास काय होतं, तर आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकी सुद्धा या ठिकाणी मिळते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय घडलं ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे की पाठातील उदाहरणे शोधा. शब्दाशिवाय मानलेले आभार म्हणजे शब्दांनीच आभार मानता येतात असं नाही, तर स्पर्शाने, कटाक्षाने आणि कृतीतून आभार मानता येतात. तर त्या ठिकाणी स्पर्शाने आणि कटाक्षाने असे जे दोन भाग दिलेले आहेत, तर स्पर्शाने कसे आभार मानता येतात याचं जे पाठात आलेलं उदाहरण आहे ते उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे. त्या ठिकाणी पाठामध्ये सांगितलेलं आहे की ऑपरेशनच्या गुंगीमधून बाहेर आलेला पेशंट ज्या वेळेला डॉक्टरांचा हात घट्ट धरतो त्यावेळेला तो त्या कृतीतून, त्या स्पर्शातून त्या डॉक्टरांचे काय करत असतो, आभार मानत असतो. म्हणजे स्पर्शाने आभार मानता येतात याचं ते एक पाठात आलेलं उदाहरण आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आणि कटाक्षाने म्हणजेच नजरेतून आभार जे मानले जातात, म्हणजे तिथे शब्दांची गरज नसते, तर नजरेतून जे आभार मानले जातात तर त्या ठिकाणी आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्र-मैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला जो कटाक्ष आहे किंवा कृतज्ञतेने पाहिलेली जी नजर आहे ती नजर म्हणजे कटाक्षाने आभार मानणे. तर ते उदाहरण या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते ओळखा. पहिलं आहे आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. याचं आपण उदाहरण पाहिलेलंच आहे. तर हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे, तर निश्चितच बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी लेखिकेने एक छान उदाहरण दिलेलं आहे की नवरदेवाचा मित्र त्या ठिकाणी त्या नवरदेवाला लग्न लागल्यानंतर शुभेच्छा देण्याऐवजी काय म्हणतो की थँक्स फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. तर बऱ्याचदा आभार आणि अभिनंदन याच्यामध्ये, या दोन शब्दांमध्ये माणसं गल्लत करत असतात, गोंधळत असतात. तर हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. निश्चितच हे वाक्य चूक आहे. तर आपली भारतीय संस्कृती ही दिखाऊपणाची नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भावनांचं प्रदर्शन केलं जात नाही. तर जेव्हा आपण एखाद्याचे आभार मानतो तेव्हा ह्या मनाने त्या मनाला दिलेली ती पोहोचपावती असते असं या पाठामध्ये लेखिका म्हणतात. त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीत भावनांचं प्रदर्शन करणं हे आदर्श मानले जाते, हे वाक्य चुकीचं आहे. पुढे आहे मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. निश्चितच हे वाक्य बरोबर आहे, कारण पु ल देशपांडेंनी सांगितलेलं आहे की मनामध्ये जर आदर तुडुंब भरलेला असेल तर तो आपल्या कृतीतून सहजासहजी दिसून येतो. त्यासाठी आपल्या कोटावर आभाराचं शिक्कामोर्तब करण्याचं किंवा आभाराचं प्रदर्शन करण्याची गरज नाही. चौथं वाक्य आहे आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. निश्चितच हे वाक्य बरोबर आहे की आभार मानण्याचा अतिरेक कधीही करू नये, ते चांगलं नाही. आणि पुढे आहे कारणे लिहा. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे. तर आकाशवाणीवर कशा पद्धतीने किती वेळा आभार मानले जातात, तर एखाद्याने तुमच्या पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं त्याची आलेली आहेत, ती सगळी उदाहरणं त्या ठिकाणी लिहायची आहेत. म्हणजे गाणं कळवलत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलत म्हणून आभार, किंवा पत्राची दखल घेतली म्हणून आभार, पत्र वाचून दाखवलत म्हणून आभार, तर पत्राला उत्तर दिलत म्हणून आभार. तर अशी ही जी आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणं आहेत ती कारणं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत.
पुढे आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. सॉरी, त्याच्या आधी प्रश्न 5वा राहिला. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा. तर बरीचशी वाक्य आहेत ज्या वाक्यांमधून विनोद निर्माण झालेला आहे, तर ती वाक्य तुम्ही शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे की खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. आता तिथे कॅप्शन हा शब्द आलेला आहे. कॅप्शन म्हणजेच घोषवाक्य. दुसरा शब्द आलेला आहे टेन्शन, जे आपल्याला प्रत्येकालाच येतं, तर आणि विनाकारण येतं, म्हणजे गरज नसते खरं तर टेन्शन घेण्याची, पण ते आपण घेतो. तर टेन्शन याला मराठी शब्द आहे ताणतणाव. त्यानंतर आर्किटेक्ट या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द आहे वास्तू विशारद. आणि त्याचप्रमाणे ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय तुम्ही सर्व मुलांनी पूर्ण करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढेही स्वाध्याय आहे की खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सुसंस्कृतपणाचा कडेलोट म्हणजे काय आणि घाऊक आभार म्हणजे काय, तर तो तुम्हाला जो काही अर्थ समजलेला आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि स्वमत दिलेला आहे की आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. म्हणजे सतत आभार आपण जे मानत असतो, तर आभार मानणे हा जो शिष्टाचार आहे, हे जे सभ्य वर्तन आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत या ठिकाणी स्वमत म्हणून लिहायचं आहे. आणि दुसरं स्वमत दिलेलं आहे की पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे पाठाचं जे नाव आहे शीर्षक म्हणजेच नाव, की थोडं आभारनियमन करूया. तर या पाठाच्या शीर्षकावरून तुम्हाला समजलेला जो विनोद आहे तो विनोद तुम्ही तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही सर्व मुलांनी वहीत सोडून आपापल्या मराठी विषयाच्या शिक्षकांना तपासण्यासाठी द्यायचा आहे. तर या ठिकाणी हा आपला पाठ संपलेला आहे आणि या पाठाचा गृहपाठ तुम्हाला आजच्या आज घरी पूर्ण करायचा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला एका नव्या घटकासह. तोपर्यंत तुम्ही घरातच राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि भरपूर रोजच्या रोज अभ्यास करा. धन्यवाद.